सदाच मरे बाचे. आवाज जरा बसलेला आहे. कार्यक्रमाचा सीझन आहे बरं का. कार्यक्रमाचा सीझन आहे. कार्यक्रम भरपूर आहेत. एक दिवस खाली नाही. जर माझी डायरी जर पाहितली का, डायरीमध्ये एकही जागा नाही, तरीही आमच्या गणेश महाराजांचं प्रेम म्हणून आज या कीर्तनाचा योग आलेला. विठाल 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 विठाल. बाजीराव महाराज, तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, एवढे कार्यक्रम हल्ली महाराज समाज आपल्याला म्हणतो लई महाराज लोक झाले, लई महाराज लोक झाले. पण महाराज लोक कितीही होऊ द्या, गायक वृंद किती का हो द्या, कीर्तनकार कितीही हो द्या, मृदंगाचार्य कितीही हो द्या, तरीही कार्यक्रमाला कलाकार भेटत नाहीत, कीर्तनकार भेटत नाहीत, गायक भेटत नाहीत. पण माझं असं परमभाग्य समजतो, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य माझ्या कीर्तनाला आहेत, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य माझ्या कीर्तनाला आहेत, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवताचार्य कीर्तनकार शास्त्रीय पंडित माझ्या कीर्तनाकरता हजर आहेत. करावं तेवढं कौतुक कमी आहे. आणि इतका आवाज माझा बसलेला आहे. आवाज बसलेला असताना देखील गणेश बाबाची विनंती, त्यामुळे कीर्तनाचा योग मी कीर्तन करतोय. तर या ठिकाणी जर आपण प्रयत्न केला असता, या ठिकाणी दुसराही कीर्तनकार आपण उभा केला असता. एवढे कीर्तनात महाराज, एवढे कार्यक्रम आहेत, दररोज कार्यक्रमाचा फोन आहे. महाराज आम्हाला तारीख पाहिजे, आम्हाला तारीख पाहिजे. पण मी त्यांना सांगत असतो महाराज, बाजीराव महाराज अतिशयोक्ती नाही, त्यांना सांगत असतो, या बघा फेटा जरी बघितला का, फेटा नुसता फेटा जरी बघितला का, डोक्यात मुंग्या येतात, मुंग्या. 2-2, 3-3 कार्यक्रम, जेवण कमी, कार्यक्रम जास्त. एवढे कार्यक्रम असताना देखील गणेश बाबाचं प्रेम आहे म्हणून यावं लागलं. विठाल 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 विठाल. लोक बरं आहे म्हणतात, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. आता धन्य जगी तोची एक हरिरंगी राचे, रामकृष्ण वासुदेव सदाच मरे वाचे. आता ते रंगामध्ये नाचतात, संत महात्मे रंगामध्ये रचतात. रंगी रंगे रे श्री रंगे, रंगी रंगे रे श्री रंगे. काय फुलला सी पतंगे, काय फुलला सी पतंगे. शरीर जाया से थे बने, हो शरीर जाया से थे बने. रंगे रंगे रे श्रीरंगे, बर का, रंगे रंगे रे श्रीरंगे. काय फुललासी पतंगे. लागला रंग भजनाचा, लागला रंग भजनाचा. डोलला देव आमोचा, डोलला देव आमोचा, डोलला देव आमोचा. म्हणजे रंगामध्ये रंगतात ते संत महात्मे असतात बरं का. 2 मिनिटं सांगतो. रंगामध्ये रंगलेले संत महात्मे असतात. एक माझा साधू, एक माझे संत, असे रंगामध्ये रंगले महाराज, असे रंगामध्ये रंगले. त्या संताचं नाव आहे, त्या साधूचं नाव आहे माझे गोरोबा काका. एवढे रंगामध्ये रंगले, एवढे रंगामध्ये रंगले. नाही देह शुद्धी मुल तुडबिले, नाही देह शुद्धी मुल तुडबिले. चिकली मिळाले रखमास, चिकली मिळाले रखमास. नाही देह शुद्धी मुल तुडबिले, नाही देह शुद्धी मुल तुडबिले. चिकली मिळाले नाही देह शुद्धी मुल तुडबिले. जय हो. नाही देह शुद्धी मुल तुडबिले, चिकली मिळाले रक्तमास. माझे गोरोबा काकाचा मुलगा महाराज खेळत येतोय,
गोरोबा काकापाशी येतोय आणि गोरोबा काकाचं चिंतन चालू आहे, नामस्मरण चालू आहे. दररोजचा नित्यनेमाचा धंदा, माती आणायची, माती चांगली मळायची, मातीचं आळं करायचं, आळ्यामध्ये पाणी टाकायचं आणि पाणी टाकल्याच्या नंतर माझ्या गोरोबा काकांनी गुडघ्याचं आपलं धोतरवरी घ्यायचं. धोतरवरी घेतल्याच्या नंतर आनंदामध्ये हातात चुपळे घ्यायच्या आणि भजन करायचं. पांडुरंग पांडुरंग वासुदेव हरी, पांडुरंग पांडुरंग वासुदेव हरी, पांडुरंग पांडुरंग वासुदेव हरी, पांडुरंग पांडुरंग वासुदेव हरी, पांडुरंग पांडुरंग. किंवा विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. जय हो. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. अनेक प्रकारचे माझे गोरोबा काका भजन करायचे, भजन करायचे. संत महात्मे म्हणतात अशी नवलाची गोष्ट एक घडली महाराज, अशी एक नवलाची गोष्ट घडली की माझ्या गोरोबा काकाने आपलं मूल पायाखाली तुडवलं. ओ पायाखाली. नवलाची गोष्ट ऐक सकाय बाई, नवलाची गोष्ट ऐक सकाय बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी, कुंभाराने बाळ तुडविले पायी. कशामुळे तुडवलं? बाळ पायाखाली आलं तरी माझ्या गोरोबा काकाला कळालं नाही. नामचिंतनामध्ये मग्न होते, नामस्मरणामध्ये मग्न होते म्हणून धन्य जागी तोच एक हरिरंगे नाचे, रामकृष्ण वासुदेव सदाच मरे वाचे. विठाल ठाल विठाल ठाल विठाल विठाल. त्या चिंतनामध्ये, त्या रंगामध्ये हिता आहे महाराज, त्या भजनामध्ये हिता आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुणाची? धन्य माता पिता तयाचिया. आपण अनेक संत महात्मेचे आपण प्रमाण बघतो, अनेक संत महात्मेचे आपण पुरावे पाहतो. एक महाराज साधू होऊन गेले, अशी महान व्यक्ती महाराज होऊन गेली. तुम्ही आम्ही पंढरीश परमात्म्याला भेटण्याकरता आम्ही पंढरपूरला जातो. पंढरपूरला गेल्याच्या नंतर देवाचं आपण दर्शन घेतो. पण माझ्या साधूंनी महाराज अशी क्रांती घडवली, अशी जीवनामध्ये एक धमक बनवली माझ्या साधूनी. त्या साधूचं नाव आहे महाराज सावता बाबा. विठाल 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 विठाल. माझ्या सावता बाबाचं एकच काम, आमची माळियाची जात शेत लावू बागायत. सावता बाबाचा एक धंदा महाराज, एक धंदा सावता बाबाचा. सावता बाबाला वाटलं मी कधी पंढरपूरला जाईल, काही मी उद्धार पावेल, काही कृपा करेल नारायण. सावता बाबा संत महात्म्याला प्रश्न करायचे, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. सावता बाबा प्रश्न करायचे, संत महात्म्याला विचारायचे माझा उद्धार कधी होईल, देवाची माझी कधी भेट होईल. सावता बाबाला संत महात्म्याकडून प्रश्नाचं उत्तर भेटलं नाही. पण माझ्या सावता बाबांनी असा मनामध्ये विचार केला, आपण तर पंढरपूरला जायचं नाही, आपण देवाच्या दर्शनाकरता पंढरपूरला जायचं नाही, आपल्या मळ्यातच आपण पंढरपूर बनवायचं. विठाल ठाल विठाल ठाल विठाल विठाल. त्यावेळेस सावता बाबाला प्रश्न करू लागले, सावता बाबा अव सांगा ना तुमचा देव कुठे, सांगा ना तुमचा देव कुठे. सावता बाबा सांगा तुमचा देव कुठे. माझे सावता बाबा म्हणायचे माझा देव तुम्हाला सांगू का,
माझा देव तुम्हाला सांगू का कुठे तर कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अबगी मिठाई माझी, अबगी मिठाई माझी, अबगी मिठाई माझी, अबगी मिठाई माझी. लसूण मिरची कोथिंबिरी, लसूण मिरची कोथिंबिरी, अबका झाला माझा हरी, अबका झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अबगी मिठाई माझी, अबगी मिठाई माझी, अबगी मिठाई माझी, अबगी मिठाई माझी. तुम्हा आम्हाला दिसणार आहे का? होय उमेश महाराज, तुम्हा आम्हाला कांद्यामध्ये देव दिसणार आहे का? तुम्हा आम्हाला वांग्यामध्ये देव दिसणार आहे का? लसणामध्ये आपला देव दिसणार आहे का? कोथिंबीरीमध्ये आपला देव दिसणार आहे का? आपल्याला माणसात देव दिसना, देवात देव दिसना, आपल्याला त्याच्यामध्ये काय देव दिसणार आहे? विठाल 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 मिळालं 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 मिळालं. महाराज तुकोबरायांनी, सावता बाबांनी आपल्या मळ्यामध्ये महाराज पंढरपूर बनवलं. मळ्यामध्ये पंढरपूर देवाला बोलवण्याचं साधन महाराज माझ्या सावता बाबांनी केलं. एक वेळेस असा प्रसंग आहे ज्या वेळेस भक्त शिरोमणी नामदेवराय आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय देवाला भेटण्याकरता पंढरपुरा ठिकाणी जातात. पंढरपूरला आल्याच्या नंतर त्या मंदिराजवळ येतात, मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये येतात. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आल्याच्या नंतर देवाची भेट होत नाही. देव तिथं जाग्यावर नाही. रुक्मिणी मातेला प्रश्न केला, आई साहेब देव कुठं आहेत? त्यावेळेस माझ्या देवाने असा प्रश्न केला, ज्ञानोबराय आणि नामदेव महाराज मला भेटण्याकरता येणार आहेत, पण माझ्या सावता बाबा भजन करतात, नामचिंतन करतात, मला विरहाची हाक देतात, म्हणून सावता बाबाच्या भेटीकरता मला जाणंच आहे, मला जावंच लागणार आहे. त्यावेळेस महाराज पंढरीश भगवान परमात्मा आपल्या विटेवरून उतरतात आणि सावता बाबाच्या मळ्यामध्ये जातात. आणि मळ्यामध्ये गेल्याच्या नंतर सावता बाबाला प्रश्न करतात, सावता अरे माझ्या मागे 2 चोर लागलेत. पंढरीश भगवान परमात्मा देव बोलतात, माझ्या मागे 2 चोर लागलेत, ते मला पकडण्याकरता माझ्या मागे येतात, पण असं काहीतरी कर मी त्यांना दिसणार नाही, असं कोणत्या तरी जागेवर मला लपव, मी त्यांना दिसणार नाही. आई साहेबांनी सांगितलं, सावता बाबाला भेटण्याकरता देव सावता बाबाच्या मळ्यामध्ये गेलेले आहेत. आणि तसंच त्यांच्या पाठोपाठ महाराज नामदेव महाराज, माऊली महावैष्णव ज्ञानोबराय महाराज मळ्यामध्ये जातात. त्यावेळेस देव प्रश्न करतात, सावता मला तर लपायचंय, पण मी जर वांग्यात लपलो तर मी तिथंही झाकणार नाही. तुझ्या मळ्यामध्ये कुठं जरी मी लपलो का तिथं मी झाकणार नाही, मी दिसेल, पण असं काहीतरी कर त्यावेळेस मी दिसणार नाही. माझ्या सावता बाबांनी कोणताच प्रश्न केला नाही, कोणताच मनामध्ये दुसरी काही संकल्पना मनामध्ये आणली नाही. माझ्या सावता बाबांनी एकच विचार केला, महाराज साईटला विळा पडलेला होता, ज्याला आपण कोयता म्हणतो. काही भाषामध्ये फरक असतो गणेश महाराज, काही भाषामध्ये कोणी कोयता म्हणतात, कोणी विळा म्हणतात. आता आमच्याकडं अशी भाषा आहे, आमच्याकडं लोक मेल्यावर जातात, तुमच्याकडं जीव गेल्यावर का, म्हणजे तुमचं आणि आमचं बरोबरच आहे म्हणायचं. आमच्याकडे मेल्यावर जातात, तुमच्याकडे जीव गेल्यावर. भाषेत फरक असतो. जसं सावता बाबापाशी विळा असावा किंवा कोयता असावा. सावता बाबाने हातामध्ये घेतला, देवा तुम्हाला भीती आहे का चोरांची? तुम्हाला भीती ना चोरांची? तुम्हाला अशा जागेने मी ठेवतो, अशा जागेने मी बसवतो, चोरालाच काय कुणालाच मेळ लागणार नाही. माझ्या सावता बाबांनी कसला ना विचार करता विळा हातामध्ये घेतला, आपलं हृदय फाळलं. हृदय फाळल्याच्या नंतर देवाला साठवलं. साठविला दाता त्रिलोक्याचा, हो 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 हो, साठविला दाता त्रिलोक्याचा.
धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, हो 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 हो, साठ बिला दाता त्रिलोक्याचा, साठ बिला दाता त्रिलोक्याचा, साठ बिला दाता त्रिलोक्याचा. जय हो. त्रिलोक्याचा साठ बिला दाता त्रिलोक्याचा, त्रिलोक्याचा. हो साठ बिला दाता त्रिलोक्याचा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठ बिला दाता त्रिलोक्याचा. महाराज नामदेव महाराजापासून ज्ञानोबापासून महाराज देवाला न सापडण्याचं महाराज साधन माझ्या सावता बाबांनी हृदयामध्ये देव साठवला. म्हणून तुकोबराय म्हणतात, ज्याने देव साठवलं का, ज्याने देव साठवलं का, देवाला आपल्या हृदय मंदिरामध्ये साठवलं, त्याची माताही धन्य, त्याचा पिताही धन्य. धन्य माता पिता तयाची या, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रिलोक्याचा. विठाल 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 विठाल. तुकोबरायने देव साठवला, तुकोबरायने हिताच्या ठिकाणी जागा राहून देव साठवला. हिताच्या ठिकाणी जागे होते म्हणून सावता बाबा हिताच्या ठिकाणी जागे होते म्हणून त्यांच्या आईवडिलाला धन्यवाद. तुकोबराय आपल्या हिताच्या ठिकाणी जागे होते म्हणून तुकोबरायच्या आईवडिलाला धन्यवाद. पण आजच्या अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात, जो साधक हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याच्या माता पितेला धन्यवाद देतात. आता संत महात्मे हिताच्या ठिकाणी जागे होते आतापर्यंत आपण पाहितलं, पण असे वीर सैनिक, असे एक महाराज हिताच्या ठिकाणी जागे होते. त्यामधील जर नाव जर सांगायचं म्हटलं तर भगतसिंह आहेत, लोकमान्य टिळक आहेत, महात्मा गांधी आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे पण हिताच्या ठिकाणी जागे होते. म्हणून आज गेले दिगंबर विश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. हिताच्या ठिकाणी कुठं जागे होते ते तुम्हाला सांगतो. भजन करा. विठाल 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 विठाल. कुंडलिका वरद हरी विठ्ठल, श्रीज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज. हर विठाल विठाल. संत महात्मे हिताच्या ठिकाणी जागे होते म्हणून संत महात्म्याच्या आईवडिलाला धन्यवाद. अरे असे काही वीर सैनिक होऊन गेले. अरे मेरे वतन के लोको, जरा आंखों में भरी लो पानी, जो शहीद हो गई उनकी, जरा याद करो कुर्बानी. महाराज अनेक वीर सैनिक महाराज आपल्यातून निघून गेले. देशाकरता महाराज लढले. एक तर माणसाने धर्माकरता लढावं, देशाकरता लढावं. एवढं तरी नाही झालं का वारकरी संप्रदायाकरता तरी माणसाने लढावं. जीवनामध्ये आपण काहीतरी क्रांती केली पाहिजे, तरच आपलं इतकीच जीवनामध्ये जन्माला आल्याचं मला सार्थक आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया. जर जन्माला येऊन जर आपण जर भजन जर नाही केलं, देशभक्ती जर आपण नाही केली, आपण चांगलं जर कार्य जर नाही केलं का, नाही तरी जन्म गेला बया, नाही तरी जन्म. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. आपण जर देवाला नाही भजलं, आपण जर नामस्मरण नाही गेलं, तर आपला एक ना एक दिवस मला जन्म आपला वायाला जाणार. आपल्या जुन्या पद्धतीमध्ये एक म्हण आहे, बाबाच्या काळामध्ये जुनी म्हण आहे, जन्माला आला आणि पाणी वाहू वाहू मेला.
अशी आपली महाराज फजिती होती. विठाल 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 विठाल. म्हणून जसे तुकोबरा हिताच्या ठिकाणी जागे होते, जसे सावता बाबा हिताच्या ठिकाणी जागे होते, जसे नामदेव बाबा नामदेव महाराज हिताच्या ठिकाणी जागे होते महाराज, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हिताच्या ठिकाणी महाराज जागे होते. म्हणून म्हणून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाला एक नाव पडलं महाराज. नाव कशामुळे पडलं? हिताच्या ठिकाणी जागे होते म्हणून त्यांचं नाव पडलं. नाव लक्षात घ्या, आपल्या मेमरीमध्ये फिट करा. माझ्या राजाचं नाव पडलं. माझ्या राजाचं नाव असं आहे, माझ्या राजाला अशा नावाने ओळखू लागले लोक. या नावाने जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जे तुम्ही आम्ही त्यांना ओळखतो. जाणता राजा कोण असू शकतो? छत्रपती शिवाजी महाराजांनंतर कुणीच होणार नाही. आजचा आपल्या राज्यामध्ये आपण सुख भोगतोय, आपल्या राज्यामध्ये आपण दुःख भोगतोय. आपल्यालाही राजा आहेत बरं का. घेण्यासारखं काय आहे महाराज? राजाच्या काळामध्ये आपल्यालाही राजे आहेत. त्या काळात देखील राजे होते, पण अनेक राजे महाराजे होते महाराज. पण तुम्हाला ह्याच्यातलं एक महत्व, ह्याच्यातलं एक अध्यात्म तुम्हाला मी सांगतो. जुने काळामध्ये एक महात्मे होते, एक राजे होते. राजाच्या काळामध्ये दुसऱ्या राज्यामध्ये नृत्यकाम व्हायचं. नृत्यकाम बरं का पेटी मास्टर. राजाच्या काळामध्ये नृत्यकाम व्हायचं, पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये काळामध्ये कसलंच महाराज त्यांच्या जेवढं काही जीवनामध्ये राज्य होतं महाराज, जेवढं त्यांच्यापाशी राजवैभव होतं महाराज, त्या वैभवामध्ये कधीही नृत्यकाम आमच्या राजाने केलं नाही. विठाल ठाल मिठाल ठाल मिठाल मिठाल. म्हणून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणतात. शिवकाळात नादत होती. ऐका बरं, कशामुळे छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा म्हणतात? शिवकाळात नादत होती, सुखाने सारी प्रजा, सुखाने सारी प्रजा. हे मनोनी म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, मनोनी म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. होय मनोनी म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, मनोनी म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. जय हो. हो नाही भ्याला कुणाच्या भाला, हक्कासाठी लढला मर्द मराठा शिवभा माझा कधी कुणाला कळला. नाही भ्याला कुणाच्या भाला, हक्कासाठी लढला मर्द मराठा शिवभा माझा कधी कुणाला डरला. शिवकाळात नादत होती, शिवकाळात नादत होती, सुखाने सारी प्रजा, सुखाने सारी प्रजा. मनोनी म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. हे मनोनी म्हणती शिवाजी. हे लखलख चमचम तळपत होती शिवभाची तलवार, लखलख चमचम चमकत होती शिवभाची तलवार. महाराष्ट्राला घडविणारा तो एक शिल्पकार, महाराष्ट्राला घडविणारा तो एक शिल्पकार. शिवरायाने अपराध्याला, शिवरायाने अपराध्याला दिली त्याने वो सजा, दिली त्याने वो सजा. हे मनोनी म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, मनोनी म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, मनोनी म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, जाणता राजा, जाणता राजा.